वदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। शार्दूल हा हर्षवर्धनचा मुलगा आहे, त्यामुळे मीच त्याचा सांभाळ करेन। त्याची काहीही गरज नाहीये। त्याची काळजी घेणारे, प्रेमाने मायेने त्याला वाढवणारे, त्याचं संगोपन करणारे त्याचे आई वडील असतात। तू नवऱ्याला सगळं सांगितलंस, त्याने तुला माफ केलं आणि मला धमकी दिली म्हणजे सगळं झालं। मी प्रेम केलंय तुझ्यावर मानसी। माझ्याबरोबर मानसी हात सोड तिचा। तू इथे येण्याची हिम्मत कशी केलीस? कारण माझं प्रेम आहे मानसीवर। आणि मी तिला इथून घेऊन जायला आलोय। मानसी माझी बायको आहे, ती इथून कुठेही जाणार नाही। चल चालतो इथून। मी घेऊन जाईन तिला आणि तू बघत राहशील बुळचटासारखा, कळलं? आणि ये तू जर माझ्या आणि तिच्या मध्ये नाही पडलास ना तरच तुझ्यासाठी चांगलं आहे, कळलं ना? चल मानसी। मी नाही येणार तुझ्या बरोबर। अहो, मी नाही बोलवलं ह्याला, मला नाही जायचं कुठे। चालता हो इथून। मानसी चल, माझ्याबरोबर जास्त सुखी राहशील। चल माझ्याबरोबर। तिला हात लावलास ना तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील। बऱ्या बोलानं इथून निघून जा। मला तमाशा करायचा नाहीये इथे। माझा दादा झोपलाय, त्याची झोप मोड होऊ नये म्हणून मी इथे शांतपणे बोलतोय तुझ्याशी। माझं डोकं फिरवू नकोस, नाहीतर नाही तर काय? काय करणार आहेस तू? मारणार आहेस मला? हा, तू मारणार आहेस? जो जो आयुष्यभर आपल्या मोठ्या भावाचं शेपूट बनवून राहिला, ज्याला स्वतःच्या बायकोला नाही वाचवता आलं, ज्याने आयुष्यातला एक डिसिजन पण स्वतःच्या मनाने नाही घेतलाय, तो माझं काय वाकड करणार आहे? ते सगळं सोड रे। या मुलीला घरात बायको बनवून आणलंस तू आणि काय सुख दिलंस? हिची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी माझी गरज लागली हिला। असा पुरुष तू कसला पुरुष? हा, अरे तू तर ना माझ्यातला पुरुषार्थ बघायचा आहे ना तुला? दाखवतो।
दाखवतो माझ्यात किती दम येते. उठ साल्या. उठ. उठ. माझ्या बायकोला फूस लावतोस. माझ्या संसारात ढवळाढवळ करतोस. ही बावळट आणि बोलचट काय? हं? अरे तू आणि तुझ्या त्या बहिणीने आमच्या घरात बऱ्याचदा आग लावली आहे. तुमच्यामुळे 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 माझ्या घरातल्या प्रत्येकाला त्रास सहन करावा लागलाय. तुला हात सोडत नाही. सोडा त्याला. अहो काय करताय? सोडा. थांब चला थांब. तुला दाखवतो माझ्यातला दम. थांब. रामखोर. वहिनी, रागाच्या भरात काही चुकीचं बोलले असेल तर माफ कर मला. नाही संयोगिता, तू काहीही चुकीचं बोललेली नाहीयेस. तू जे काही बोललीस ते योग्यच होतं. आता जे काही झालंय ना ते सगळं विसरून जा आणि सुखाने संसार कर. आसावरी येतो आता. सध्याची तुझी मनस्थिती मी समजू शकतो, पण तरी एवढंच सांगतो, आसावरी स्वतःला एकटं समजू नकोस. मी आणि संयोगिता तुझ्या पाठीशी आहोत, असणार आहोत कायम. कधीही कशाची गरज भासली तर ताबडतोब कळ. संकोच करू नकोस. येऊ. संयोगिता खूप सुखात ठेवेल शार्दूलला आणि सचिनरावांनाही. ते दोघे खरंच खूप चांगले आईवडील आहेत. शार्दूलला ते कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू देणार नाहीत. हर्षवर्धनने आयुष्यात हे एक किंबहुना फक्त एकच चांगलं काम केलंय, आणि ते म्हणजे संयोगिताशी सचिनरावांचं लग्न. माझा संसार सुखाचा होऊ शकला नसला तरी यांच्या संसाराला कुणाची दृष्ट लागू नये अशीच मी देवाजवळ प्रार्थना करेन. संयोगिता, माझ्या शुभेच्छा सदैव तुझ्या पाठीशी आहेत.
सुखाने संसार कर. मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय. खूप ऐकावं लागतंय. हे सगळं माझ्यामुळेच झालं. नाहीतर तुम्हाला असं बोलण्याची त्याची हिंमतच झाली नसती कधी. मीच वाईट आहे. खरं तर ना, मीच इथे राहण्याच्या लायकीची नाहीये. मी कुठेच राहण्याच्या लायकीची नाहीये. शांत शांत हो मानसी. कशी शांत हो? माझ्यामुळे आज घरात एवढा तमाशा झाला. मला एवढा मनस्ताप झाला. हे गेला ना तो आता. हं? आता पुन्हा या घरात येण्याची हिंमत होणार नाही. आणि आलाच ना तर तंगड तोडून हातात देईन त्याच्या. माझ्या बायकोला हात लावण्याची काय, पण बघण्याची हिंमत होणार नाही त्याची आता. शांत. काय गरज होती तिथे जाऊन तमाशा करायची? शेवटी काय, त्या आदित्यनी मारलंच ना तुला? मार खाल्लासच ना तिथे जाऊन? नशीब आज झोपलेल्या हर्षला जाग आली नाही. ते तर त्यांनी जीव घेतला असता तुझा. असं जीव घेतला असता? मी काय गप्पा बसलो असतो काय? काय केलं असतंस? बोल ना, काय केलं असतंस तू? मी बघ, हर्षवर्धन भोसलेला तुझ्यासारख्या मच्छराला मारायला 2 मिनिटं सुद्धा लागली नसती. अरे त्याचाच तर सपोर्ट आहे आपल्याला. त्याच्या मदतीशिवाय आपण काहीही करू शकत नाही. आणि तू तिथे जाऊन असा आगाऊपणा करून आलायस. त्याला जर का कळलं ना तर तो तुझा तर जीव घेईलच आणि माझ्याकडे पाठ फिरवेल. निरंजन, जर का आपल्याला काही कामं करता येत नसतील ना तर ती बिघडवू तरी नाहीत निदान. ताई पण ती मानसिक. मी सोड आता तिचा विचार. एवढा मार खाऊन आला तरी अक्कल नाही आली तुला? तिचा तुला काही फायदा होणार नाहीये. काही उपयोग नाही तिचा तुला. शेवटी काय, मारून हाकलूनच दिलं ना तुला घरातून. आणि आता जर का मूर्खपणा केलास ना परत तर तुला मी हाकलून देईन घरातून. मूर्ख कुठचा. त्या आदित्यला नाही सोडणार. नाही सोडणार. दादा. अहो, ते आत रूममध्ये आहेत, झोपलेत. हां. तुम्ही वहिनींना SMS करून कळवलं ना की दादा आलेत म्हणून? शी, विसरलो. SMS करण्यापेक्षा फोनच करतो ना. ती पण बिचारी काळजी करत असेल का? बोल आधी. वहिनी, आदित्य बोलतोय. वहिनी, अगं तुला कळवायचं राहून गेलं. दादा परत आलाय. आणि सुखरूप येतो. बरं झालं. मी तुला म्हटलं होतं ना ते येतील परत म्हणून. कधी आले? काल रात्रीच आलाय. थकलाय म्हणून झोपलाय तो आत्ता. माझंही अजून काही नीट बोलणं झालं नाही आहे त्याच्याशी. तो उठला की मी फोन करतो तुला. ठेवू फोन? ओके. अच्छा. बरं झालं त्यांना काही झालं नाही. ते त्यांचं काही वाईट व्हावं अशी माझी अजिबात इच्छा नाहीये. शेवटी जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ह्यातून निदान त्यांच्यात काही बदल घडेल.
कदाचित. आसावरीला ही गोष्ट कळली हे फार बरं झालं. तिला हे कळायलाच हवं होतं. संयोगिता, ही गोष्ट मला सुद्धा माहित होती. तुम्हालाही? पण आम्ही तुझ्यापासून मुद्दामच लपवून ठेवलं, तुझ्याशी खोटं बोललो, कारण तुझी मनस्थिती नव्हती सत्य स्वीकारण्याची. पण आता तुला सगळं माहिती आहे, तू सत्य स्वीकारलंयस, त्यामुळे तुला कुठलाही त्रास होणार नाही. आणि हेच खरं आहे, जे आई वडील मुलाला जन्म देतात त्यापेक्षा जे आई वडील मुलाला सांभाळतात तेच खरे, तेच मोठे. त्यामुळे शार्दूल तुझाच मुलगा राहणार आहे. पण उद्या हे सत्य सगळ्यांना कळलं तर? तीच खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. आपल्या फॅमिलीत सगळ्यांना कळलेत पण ते ठीक आहे, पण बाहेर कुठेही ही गोष्ट कळता कामा नये. पण बाबा अहो, हे बघ सचिन, हे जरी खरं असलं ना तरी आपण आता त्यात चर्चा करण्याची काहीच आवश्यकता नाहीये. शार्दूल कुणाचा मुलगा आहे हे आपल्याला ठाऊक आहे आणि आपण ते ऍक्सेप्टही केलंय. त्यामुळे आपण ही गोष्ट इथे सोडून द्यावी हेच बरं. मला वाटतं तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत, त्यामुळे आता कुठलंही टेन्शन नाहीये. त्यामुळे वाईट साईड झालेल्या गोष्टी सगळ्या विसरून जाऊन तुम्ही दोघांनीही सुखाने संसार करा, एवढीच माझी इच्छा आहे. काय बोलतोस तू? प्रियांका इकडे आली होती? तिची हिंमत कशी झाली? आमच्या दोघांमध्ये जे ठरलंय त्याप्रमाणे ती इकडे काय? चंद्रपूरच्या पंचक्रोशीत पाय टाकला तरी तिला तुरुंगात जावं लागेल. काका, ती म्हणत होती तुम्ही तिला जर चंद्रपुरातच राहू दिलं तर नाही चालणार का? म्हणजे ह्या अवस्थेत ती शहर सोडून कुठे जाणार ना? अरे कसली अवस्था? काय बोलतोस तू? काहीही झालेलं नाहीये तिला, लक्षात ठेव. आणि तू अजूनही तिचा विचार करतोस? काय बोलायचं तुला? काका, मी तिच्याशी कुठल्याही प्रकारचे संबंधच ठेवणार नाहीये. पण नाही आणि परंतु नाही. हे बघ, तू तिला सांग की चंद्रपुरात राहशील तर पुन्हा तुरुंगात जावं लागेल तुला, आणि तू तिच्या बाजूने बोलू सुद्धा नकोस. काका, मी कोणाच्याही बाजूने बोलत नाहीये, पण ती जर इथे राहिली तर काय फरक पडणार आहे? नाही, काहीच फरक पडत नाही. एक काम कर ना, इथे घरी आणून ठेव, इथेच राहील, नाही का? नेहा, मी असं कसं वागू शकतो शार्दूल तू? अरे काय काय नाही केलंय तिने तुझ्या बरोबर. तुझ्याशी खोटं बोलली, तुला फसवलं, तुझे पैसे घेऊन पळाली, आणि आणि तरीही तू तिच्यावरच विश्वास ठेव. नेहा, मी काका, मी तिच्यावर विश्वास ठेवत नाहीये. असू द्या, आपण बघूया नंतर काय करायचं हे ते. बघ, नंतर नाही आणि आत्ता नाही. ह्याच्या पुढे तू त्या बाईचा विचार सुद्धा करायचा नाहीयेस. त्या बाईचा विचार डोक्यातून काढून टाक, त्यातच तुझं भलं आहे. अंतरा, अंतरा, पाणी आण ग जरा. ऐका, घ्या. अगं सावरे, अगं तू कशाला आणलंस बेटा? असू दे. बैस बैस. सावरे, संयोगिता आणि सचिनराव येऊन गेले. काय म्हणाले? नाही म्हणजे त्यांनाही तसं पत्र आलं होतं ना, त्यांना खात्री करून घ्यायची होती म्हणून आले होते. म्हणजे संयोगितेला माहिती होतं हे सगळं? नाही, इथेच कळलं तिला. तिला पण खूप वाईट वाटलं बाबा, तिच्या दादानी हे असं सगळं केल्याचं. पण मग आता शार्दूलचं काय? तो त्यांच्याजवळच राहणार आहे.
ते त्याला दूर करणार नाहीत स्वतःपासून. मान्य आहे त्या दोघांनाही. चला, म्हणजे आता शार्दूलचं आयुष्य वाया जाणार नाही. चांगल्या परिवारात वाढेल तो, त्याचं आयुष्य मार्गी लागेल. हो, ते दोघं छान सांभाळतील त्याला. आता सगळं काही चांगलं होणार आहे. अजिबात काहीही वाईट होणार नाही. तू कुठलाही विचार करू नकोस. आणि स्वतःला त्रासही करून घेऊ नकोस. सगळं काही चांगलं होईल बाळा, काळजी करू नकोस.